आता बघणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज संध्याकाळी मुंबईत भव्य रोड शो। घाटकोपरमध्ये अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज मार्गावर संध्याकाळी जोरदार शक्ती प्रदर्शन होणार। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलंय। मोदींच्या मुंबईतील रोड शोवर उद्धव ठाकरेंची टीका। महाराष्ट्रात जिथं मोदींचा दौरा झाला तिथं भाजपचा पराभव निश्चित। पहिल्या 4 टप्प्यांमधील 90% जागा महाविकास आघाडी जिंकणार, राऊतांचा दावा। ते मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील, तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे। आतापर्यंत झालेल्या निवडणुका किंवा मतदारसंघ जे तिथे निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालंय, तिथल्या 90% जागा महाविकास आघाडी जिंकणार। नाशिकमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडणार। नाशकात आज एकाच दिवशी नरेंद्र मोदी आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचीही सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये सभा। मार्केट यार्ड ग्राउंडवर सभेची जोरदार तयारी। ग्रामीण आणि शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त। नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे 5 शिवसैनिक नजरकैदेत। नाशिकमधील मोदींच्या सभेत विचारणार होते जाब। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस सतर्क। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिवाळींना 159 ची नोटीस। नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्यांच्या माळा घालून शेतकऱ्यांचं आंदोलन। मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी उठवण्याची मागणी। चीन, पाकिस्तान, अमेरिकेला न घाबरणारे मोदी शेतकऱ्यांना का घाबरतात? स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगतापांचा मोदींना सवाल। नरेंद्र मोदी साहेब हे चीन, पाकिस्तान, अमेरिकेला घाबरत नाही, ते इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना का घाबरतात?